नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी टाइम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 8वी सायन्स या विषयाचा तिसरा धडा फोर्स अँड प्रेशर याचा एक्सरसाइज उत्तरांसहित पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। क्वेश्चन नंबर 1, राईट प्रॉपर वर्ड इन ब्लँक स्पेस। यातलं फर्स्ट आहे द SI युनिट ऑफ फोर्स इज डॅश डॅश आणि याचा आन्सर आहे न्यूटन। सेकंड, द एअर प्रेशर ऑन अवर बॉडी इज इक्वल टू डॅश डॅश प्रेशर आणि याचं उत्तर आहे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर। थर्ड आहे द SI युनिट ऑफ प्रेशर इज डॅश डॅश आणि याचा आन्सर आहे द SI युनिट ऑफ प्रेशर इज न्यूटन मीटर स्क्वेअर। क्वेश्चन नंबर 2, मेक अ मॅच। ग्रुप ए आणि ग्रुप बी। ग्रुप बी मध्ये आपल्याला आन्सर्स लिहायचे आहेत। फर्स्ट, फ्लुइड आणि याचा आन्सर आहे सम प्रेशर इन ऑल डायरेक्शन। सेकंड, ब्लंट नाईफ आणि याचा आन्सर आहे लोअर प्रेशर। थर्ड आहे शार्प निडल आणि याचा आन्सर आहे हायर प्रेशर। फोर्थ आहे रिलेटिव्ह डेन्सिटी आणि याचा आन्सर आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी। फिफ्थ आहे हेक्टोपास्कल आणि याचा आन्सर आहे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर। क्वेश्चन नंबर 3, यातलं फर्स्ट आहे अ प्लॅस्टिक ट्यूब इज रिलीज्ड इन वॉटर, व्हॉट विल इट सिंक ऑर कम टू द सर्फेस ऑफ द वॉटर। याचा आन्सर आहे अ प्लास्टिक ट्यूब इज रिलीज्ड इन वॉटर, इट विल कम टू सर्फेस ऑफ वॉटर बिकॉज इट्स डेन्सिटी इज लेस देन वॉटर. The buoyant force of water is more than plastic tube. So after release plastic tube on water, it will be sink slowly. B. Why do load carrying heavy vehicles have large number of wheels? Answer. Load of has more pressure. Okay. If area increase, pressure decrease. More wheels reduce pressure. Hence the vehicle carrying load have large number of wheels. सी. पण हा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि एक कमेंट नक्की करा. हाऊ मच प्रेशर डू वी कॅरी ऑन अवर हेड? व्हाय डोंट वी फील इट? आन्सर. वी कॅरी प्रेशर ऑन अवर हेड इज 101 into 10⁻³ PA. Our body cavity is filled with air and arteries and veins are filled with blood at the atmosphere pressure, and pressure on our body is balanced, hence we don't feel it. Question number 4, why does it happen? First, a ship dips to a larger depth in fresh water as compared to marine water. Answer. Because the density of marine water is higher than fresh water. Due to salts dissolved in marine water, in salty water buoyant force exceeds than in fresh water. B. Fruits can easily cut with a sharp knife. याचा आन्सर आहे if the area decrease, the pressure increase. For the sum force, sharp knife decrease like area. Hence, we can cut easily with a sharp knife. C. The wall of a dam is broad at its base. याचा आन्सर आहे because the pressure of the water is much greater deeper down and the dam need to be thick at the bottom so that is strong enough to withstand larger pressure. D. If a stationary bus suddenly speed up, passengers are thrown in backward direction. Answer. When a stationary bus suddenly start moving, the lower part of passenger's body begin to move along with the bus, but the upper part tend to remain at rest due to inertia of rest. Hence passengers are thrown in backward direction due to rest of inertia. Question number 5, complete the tables. First आन्सर आहे mass, व्हॉल्यूम आणि डेन्सिटी. आता मास आहे 350,
व्हॉल्यूम आहे 175 आणि डेन्सिटी आहे 2. सेकंड आहे मास आहे 260, व्हॉल्यूम आहे 190 आणि डेन्सिटी आहे 4. त्याचप्रमाणे दुसऱ्याचा आन्सर आहे डेन्सिटी ऑफ मेटल, डेन्सिटी ऑफ वॉटर, रिलेटिव्ह डेन्सिटी. 5 × 10⁻³ याची डेन्सिटी आहे 10⁻³ आणि रिलेटिव्ह डेन्सिटी आहे 5. सेकंड आहे 8.5 × 10⁻³ याची डेन्सिटी ऑफ वॉटर आहे 10⁻³ आणि रिलेटिव्ह डेन्सिटी आहे 8.5. थर्ड वेट इंटू न्यूटन, एरिया मीटर स्क्वेअर, प्रेशर न्यूटन मीटर -2. ओके, यात वेट आहे 800, याचा एरिया आहे 0.04 आणि प्रेशर आहे 20,000. सेकंड आहे वेट 1500, याचा एरिया आहे 500 आणि प्रेशर आहे 3. Question number 6. The density of metal is 10.8 × 10⁻³ km/m³. Find the relative density of metal. आता relative density of metal चा फॉर्म्युला is equal to density of metal divided by density of water, म्हणजे 10.8 multiply by 10⁻³. आता क्वेश्चन नंबर 7. Volume of an object is 20 cm³ and the mass is 15 gram. Density of water is 1 gram centimeter. Will the object float on water or sink in water? याचा आन्सर आहे डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम इज इक्वल टू 15 डिवायडेड बाय 20 आणि याचं आन्सर येणार आहे 25 ग्राम क्यूब. Density of object is greater than water, hence object sink. Question number 8. The volume of plastic covers sealed box is 350 cm³ and the box has mass 500 grams. Will the box float on water or sink in water? What will be the mass of water displaced by the box? याचा आन्सर आहे डेन्सिटी ऑफ बॉक्स इज ग्रेटर देन वॉटर, हेन्स बॉक्स विल सिंक. द मास ऑफ वॉटर डिस्प्लेस्ड बाय बॉक्स इज 350 ग्राम्स. थँक्यू. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला कोणत्या विषयाचे किंवा कोणत्या इयत्तेचे स्वाध्यायाचे उपयुक्त व्हिडिओ हवे आहेत तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.